इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरसारख्या शहरात आता देखील बालविवाह होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 परिसरातील हा बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे। हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। आणि लग्नाच्या दिवशी भरमंडपात जेव्हा पोलीस आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची एंट्री झाली तेव्हा पाहुणे मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली। महिला व बालविकास विभागाला पोलिसांच्या मदतीने हा बालविवाह रोखण्यात यश आले असून या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील एका हॉलमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गुप्त माहिती महिला व बालविकास विभागाला मिळाली होती। त्यानुसार पोलीससह अधिकाऱ्यांनी लग्न होत असलेल्या हॉलमध्ये धडक दिली। यावेळी कागदपत्रांची पडताळणी केली असता 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली। या प्रकरणी अल्पवयीन मुलीचे आई-वडील आणि नवरदेव मुलाच्या आई-वडिलांसह इतर 5 अशा 10 जणांवर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। तसेच या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू असून बालविवाह करण्यास मदत करणाऱ्यावर देखील पोलीस काय कारवाई करणार हे पाहावे लागेल। दिनांक 24/2/2025 रोजी दुपारच्या सुमारास चाइल्ड हेल्पलाईन पुणे महाराष्ट्र इथले चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 यावर एक अज्ञात इसमाने फोन केला आणि त्या ठिकाणी भाटिया चौक उल्हासनगर 5 पोटी सेक्शन या ठिकाणी बालविवाह होत आहे याबद्दल माहिती दिली। त्या अनुसाराने CWC आणि शासकीय यंत्रणा यांनी सदर ठिकाणी पाहणी केली। सदर ठिकाणी माहिती घेता सदर ठिकाणी लग्न होत असलेल्या ठिकाणी जी वधू होती त्या वधूचा वयाचा दाखला याबद्दल खात्री केली तर त्या मुलीचं वय 16 वर्ष आणि 3 महिने होतं। ती लहान मुलगी असल्यामुळे कायद्याप्रमाणे ते कायदेशीर गुन्हा होत असल्यामुळे सदर मुलीला ताब्यात घेतलं। CWC समोर हजर करून त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आलेलं आहे। सदर मुलीचं लग्न करण्यासाठी जे नातेवाईक नंतर मुलाचे आईवडील मुलगा मुलीचे आईवडील तसेच इतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरबाबत हिल लाईन पोलीस स्टेशनला 132/24 बालविवाह प्रतिबंध कायदा 2007 चे कलम 9, 10, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI मोरे हे करत